माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मी हुडकेश्वर खुर्द इथून सुप्रिया डुकरे बोलत आहे। आज तुम्ही दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी इथे दीपलक्ष्मी सेलिब्रेशन सभागृहामध्ये तुम्ही जे मीटिंग घेतली तिथे तुम्ही मीटिंगमध्ये आले आणि ही जी माझी घटना घडली आणि माझ्यासोबत एवढा अत्याचार झाला, माझे या लोकांनी एवढं स्त्रीची अब्रू लुटली, एवढे कपडे फाडले, तर हा प्रॉब्लेम, माझा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होत नाही आहे। आणि यासाठी मी पोलीस स्टेशनला पण गेली, पण पोलीससुद्धा मला त्याच्यावर काही रिॲक्शन घेऊन नाही राहिले आहे आणि काही नाही। तर तुम्ही तरी मला मदत करावी असं मला वाटते। पण एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत आहे आणि ही घटना जर मी याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकला आहे की मला कोणीतरी हेल्प करावी। तुमचे जे हुडकेश्वर खुर्दमध्ये जे तुमचे काही कार्यकर्ते आहे त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचावा। आणि मी म्हणजे हुडकेश्वर खुर्दमधली घोड्याचीच मुलगी म्हणून मी आज मला असा त्रास होत आहे आणि माझी पूर्ण कपडे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल तर माझी पूर्ण अवस्था, माझे कपडे त्या आमच्याकडे भाडेकरू राहत होते, त्यांनी पूर्ण माझे हालाची बेहाल करून टाकले। तरी यासाठी मला कुठेतरी मला न्याय मिळावा आणि माझ्यावर काहीतरी जे झालेला अन्याय आहे त्याच्यातून मला मुक्तता मिळावी असं मला काहीतरी वाटते। पण आता आपण म्हणतो की बावनकुळे साहेब आपले आहेत आणि आपण जेव्हा मतदान असते, जेव्हा यांना जनतेची गरज असते, तेव्हा ज्यांच्याकडे वोट निवडून द्यावं, यांना असं वाटतं की आम्हाला जनतेनं निवडून द्यावं, तेव्हा आम्ही यांची मदत करत असतो, कार्यकर्त्यांना मदत करत असतो। आम्ही सांगत असतो की आमची BJP आहे, आमच्या एरियात आम्ही प्रचार करू लागतो। पण एखाद्या स्त्रीवर जर असा अन्याय होत असेल तर आपण कोणाकडे जावं, ही कोणाकडे आपल्याला न्याय मिळेल आणि आपल्याला कोण आपण अशा अवस्थेत असल्यावर आपली मदत कोण करेल याच आशेने आपण त्यांच्याकडे जात असतो। पण आपल्यावर होणारा अन्याय, आपल्या सर्वसामान्य व्यक्तीवर होणाऱ्या ज्या काही अन्याय आहे तो आपल्याला स्वतःला सहन करावा लागतो। यासाठी आपल्याला कोणी मदत करत नाही किंवा काही नाही। आणि जेव्हा यांना गरज असते, जेव्हा यांना वाटते की आपल्याला जनतेनं निवडून द्यावं, आपला पक्ष म्हणून आपल्याला आपला सपोर्ट करावा, किंवा जे हुडकेश्वर खुर्दमधले जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याकडे धावून येतात, म्हणतात की बघा आमच्याकडे न्याय द्या, आम्हाला वोट द्या, आम्हाला निवडून द्या। इवन सुद्धा सरपंच साहेब सुद्धा हुडकेश्वर खुर्दमधले असेल, यांच्यापर्यंत सुद्धा माझा व्हिडिओ पोहोचला आहे, पण यांनी पण सुद्धा माझ्यावर थोडी मला मदत नाही केली आहे, मला रिॲक्शन माझ्यावर घेतलं नाही, काय प्रॉब्लेम आहे। आणि यांना जेव्हा गरज पडते तेव्हा यांना जनता आठवते आणि जेव्हा जनतेचा प्रॉब्लेम असतो तेव्हा हे लोक कुठे झोपले असतात। एवढा आपल्या स्त्रीवर होणारा अन्याय आहे, एवढं स्त्रीची अब्रू लुटली जात आहे, तिच्या एवढ्या अवस्थेत या जेंट्सनी कपडे फाडले आहे, मग हे लोक कुठे झोपले आहे। जेव्हा यांना सपोर्ट पाहिजे जनतेचा तेव्हा हे जनतेच्या मागे धावतात। पण जेव्हा जनता एखाद्या अवस्थेत पडली आहे, एखादी स्त्री तिला वाटत आहे की माझ्यावर होणारा अन्याय, मला कोणीतरी मदत करावी किंवा मला कोणीतरी माझा सपोर्ट घ्यावा, अशा वेळेस हे लोक झोपले राहतात का? आणि जेव्हा यांना गरज केव्हा पडते, जेव्हा यांची निवडणूक असते तेव्हाच यांना जनतेची गरज पडते आणि जनता यांना वाटते की आम्हाला जनता सपोर्ट करावी। पण जेव्हा जनतेला गरज असते खरोखरच यांनी बावनकुळे साहेब माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे। आणि मी हुडकेश्वर खुर्दमधून घोड्याचीच मुलगी आहे। जे काही हुडकेश्वर खुर्दमधले जे असेल कार्यकर्ते म्हणा ते सुद्धा आपल्याकडे धावून येत नाही, तर आपण अशा प्रकारे यांना वोटिंगच्या वेळेस कोणत्या पद्धतीने यांना मत द्यावं ही माझी स्वतःची एक कल्पना आहे की यांना कोणत्या पद्धतीने आपण निवडून द्यावं। की जनतेचा प्रॉब्लेम हे लोक जर समजू शकत नसेल तर यांना निवडून देण्यात काही अर्थ नाही आहे। कशाला आपण निवडून द्यायचं जर आपला प्रॉब्लेम हे लोक सॉल्व्ह न करू शकत असेल, जनतेला काही प्रॉब्लेम असेल, त्या स्त्रीवर एखादा अन्याय होऊन राहिला, जे माझ्यावर एवढा कपडे फाटतपर्यंत एवढा मी अत्याचार होत आहे, तर बाकीची लोक कुठे झोपले आहेत का?